नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडूमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आज आपण बनवूया मसाला चणे। तर सर्वप्रथम मी इथे 7 ते 8 तास चणे भिजून घेतलेले आहे आणि सकाळी हळद आणि तेल टाकून मी सुद्धा उकळून घेतलेले आहे। तर मी इथे कढई लावलेली आहे। कढईमध्ये 2 बुटले तेल टाकलेलं आहे आणि 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे। नंतर 5 ते 6 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि एका साइडने मी थोडं खोबरं भाजलेलं आहे आणि एका टोमॅटोची प्युरी सुद्धा काढून घेतलेली आहे। 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे मी। आता मी इथे 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला आणि 2 चम्मच इथे मी तिखट घेणार आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे मी परतून घेणार आहे। आणि आता मी यामध्ये टोमॅटो आणि खोबऱ्याची प्युरी सुद्धा टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आणि मी इथे 2 मिनिट मसाला शिजू देणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि मसाला सुद्धा शिजलेला आहे आपल्याला। आता मी यामध्ये चणे टाकून घेणार आहे। मी हे चांगल्या प्रकारे आता परतून घेणार आहे आणि आता हे चणे मी 5 मिनिट शिजून घेणार आहे झाकण झाकून। तर अशा प्रकारे 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपले मसाला चणे तयार झालेले आहे। आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।